नमस्कार, मी अनुजा कांबळे. ऍडचा पंचनामा या माझ्या खास युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर आपण इथे ऍडचे अनालिसिस करतो, त्यांचे हेतू, मुद्दे, मेसेज जाणून घेतो. आज आपण जाणून घेणार आहोत एका खास गोष्टीबद्दल. नवरात्र म्हणजे 9 दिवस गरबा, 9 देवींच्या कथा आणि 9 दिवस धम्माल आणि अजून एक महत्वाचं म्हणजे 9 रंग. हे सगळं ठीक आहे, पण हे 9 रंग आले कुठून? त्यांचे पुराणांमध्ये काही पडसाद आहेत का? या 9 रंगांमागच्या काही कहाण्या आहेत का? चला आज जाणून घेऊया. खरं तर हे 9 रंग पुराणातील साहित्य कथांमधून आलेले नाहीये, तर त्याची सुरुवात केली एका वृत्तपत्राने. घरोघरी पोहोचलेले महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र. महाराष्ट्र टाइम्स हे घराघरात पोहोचणारं 3ऱ्या क्रमांकावरचं वृत्तपत्र आहे. पण वृत्तपत्र आणि रंगांचा काय संबंध? तर झालं असं होतं, महाराष्ट्र टाइम्सला 2003 मध्ये लोकसत्ताने टक्कर दिली. त्यांचा खप जास्त होता. एका रिसर्च मध्ये समजलं की लोकसत्ताचं वृत्तपत्र जास्त स्त्रिया वाचतो आणि मटाचं वृत्तपत्र पुरुष वाचतो. मग मटाने आपलं लक्षित ग्राहक वाढवण्यासाठी, मुळात स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी एक योजना आखली. भरत कुमार राव, मटाचे मुख्य संपादक, यांनी स्त्रियांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करून 9 दिवसांचे 9 रंग आणि त्यामागची कलर सायकोलॉजी ही देवींच्या कथांशी जोडली. उदाहरणार्थ, आज अष्टमी आणि आजचा रंग आहे मोरपंख, आजचा मान आहे महागौरीचा. दुर्गेचा 8वा अवतार म्हणजे महागौरी, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही देवी. आणि 8व्या दिवशी बऱ्याच ठिकाणी होम ठेवले जातात, ते यामुळेच. तर मटाने काय कॅम्पेन केलं? त्या दिवशीचे त्या रंगाचे कपडे घालून मटाला म्हणजेच महाराष्ट्र टाइम्सला ते फोटो पाठवायचे आणि महाराष्ट्र टाइम्स ते त्यांच्या वृत्तपत्रात प्रकाशित करणार, म्हणजेच ते फोटो छापून आणणार. आपल्याला सजून नटून छान तयार व्हायला काही निमित्त लागतं का? आणि त्यात फोटो पाठवायचा आहे, तेही वृत्तपत्रात, आणि ते त्यावेळी सन्मानाचं होईल. सो या कॅम्पेनला भरघोस प्रतिसाद दिला गेला. अशा प्रकारे सणाचा सणही झाला आणि स्त्रियांच्या जीवाची मुंबई झाली. आता 9 रंग ही आपली संस्कृतीच बनली. स्त्रिया तर हे रंग आनंदाने, उत्साहाने फॉलो करतातच, पण पुरुषही आता उत्साहाने हे रंग फॉलो करायला लागले. अर्थातच ट्रेंड ही संस्कृती बनली आणि दुकानदारांची ही भाकरी शिजली. तर आजचं हे कॅम्पेन आणि माहिती कशी वाटली? कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि अशा नवनवीन जाहिरातींसाठी मला नक्की फॉलो करा.